पण तुम्ही दोघांनी मॅनेजमेंट स्टडीज केले राईट, पण एवढं शिकल्यानंतर असं म्हणतात आपल्या आईवडिलांचं असतं एवढे शिकले आणि आता तुम्ही छान जॉब करताय, अचानक तुम्हाला हा किडा कुठून आलाय कॉन्टेंट क्रिएशनचा? सो दोघांच्या म्हणजे अर्थात शिवानी तुझ्या घरच्यांची रिएक्शन काय होती? मी म्हणजे घरच्यांच्या रिॲक्शन आधी मी सांगते. मला माहिती कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट व्हायच्या आधीपासून ना, आम्ही जेव्हा सगळे कलिग्स असे कॅन्टीनमध्ये वगैरे बसायचो, टाइमपास करायचो, मी त्यांना नेहमी बोलायचे की मला 35 पर्यंत मी रिटायर होणार आहे. म्हणजे मी अननोईंगली मी खूप आधीपासूनच हे मॅनिफेस्ट केलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं झालं, मी घरी तर सांगितलेलं, माझी मम्मी तर फुल ओके होती ती, कारण की ती जवळून बघत होती की आमचा किती वेळ जातोय, आम्हाला आमच्या स्वतःवरती लक्ष नव्हतं देत आहेत. पप्पा थोडे घाबरले होते बिकॉज म्हणजे त्यांना असं होतं की त्यांनी हे केलंय, कॉर्पोरेट लाईफ आयुष्यभर ही त्यांनी केली आहे. सो त्यांना असं होतं की सोडणं, तुमची स्टेबल इन्कम नाही, आणि त्या जनरेशनला माहिती नाहीये ना की कॉन्टेंट क्रिएशन कसं चालतं, काय होतं, तर ते थोडंसं होतं की नका सोडू, हे नको. ह्यांनी जेव्हा सोडलं तेव्हा पप्पांना थोडा धीर होता की ओके ऍटलीस्ट शिवानी करते. आणि ते पण आम्ही लगेच नव्हतं सांगितलं, 1-2 महिन्यांनी सांगितलं पप्पांना. सोडलं नव्हतं सांगितलं. आम्ही थोड्या वेळानंतर टाइम घेऊन त्यांना कसं पटेल त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आणि मग नंतर जेव्हा मी सांगितलं की मी पण सोडते, तेव्हा पप्पा आधी नाहीच बोलत होते की नका ही रिस्क घेऊ, हे पण त्यांना सगळं समजवलं. मग ते बोलले की जर तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्ही पूर्ण विचार केलाय, तर मग ठीक आहे. सपोर्टिव्ह खूप होते. मला खूप आवडलं ते की तुम्हाला सोडतायत. त्यांचं असं होतं की आमच्या विचाराने तुम्ही नका चालू, तुम्हाला जर माहितीये तुम्ही व्यवस्थित करू शकता तर इट इज ओके, नो प्रॉब्लेम.